इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये या वस्तू घेताना आमचे एवढे पैसे खर्च होईल मी याचा विचार सुद्धा नव्हता केला. तर किती पैसे खर्च झाले सगळं काही सांगतो शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय भावांनो, मी आहे संभाजीनगरचा प्रणव आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर मागच्या पार्ट मध्ये तुम्ही बघितलंच असं आम्ही आलो होतो संभाजीनगरला आणि संभाजीनगरला आल्यालाच आम्ही आलो डायरेक्ट इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये. आणि दुकानामध्ये आल्यावर तेजस भाऊला म्हटलं तू घे, म्हटलं भाऊ सामान आरामात. मी बसतो म्हटलं खुर्चीवर थोडा वेळ आणि मी बसलोच होतो तर दुकानामध्ये एकदम खतरनाक गिराईक आला. आणि खरं जर म्हटलं तर असा गिराईक होता त्याला घ्यायची होती फक्त 2 बटन, पण आज सगळेच बटन दाबून बघत होता. म्हटलं भाऊला थोडी जास्तच बटन दाबायची सवय म्हटलं. आणि त्याच्यानंतर फायनली मग सगळं अर्ध्या घंट्यानंतर सामान घेतलं. आणि जेव्हा आम्ही दोघांनी पण या सामानाची प्राइस ऐकली ना तेव्हा आमची दोघांची पण बोलती बंद होऊन गेली, कारण की हे सामान होतं डायरेक्ट 25,000चं. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो ते सामान शिफ्ट करण्यासाठी आणि ते सामान शिफ्ट करता करता डायरेक्ट संध्याकाळ होऊन गेली. आणि त्याच्यानंतर मग तेजस भाऊला म्हटलं चल, म्हटलं भाऊ खूप जास्त भूक लागली. तर आम्ही आलो मग डायरेक्ट इडली सांबर खायला. आणि इडली सांबरनी पण पोट नाही भरलं तर आम्ही खाल्ला मग नंतर डोसा. आणि त्याच्यानंतर मग भेटले आपल्याला आपले मित्र रोहित भाऊ आणि त्यांच्या सोबत खाल्ली मग मस्त पैकी पाणीपुरी. आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर मग आम्ही आलो रोहित भाऊच्या घरी आणि इथं आल्यावर भेटलो मग यांच्या बादशाला. डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. तर चला भावांनो, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये. त्यासाठी लवकरात लवकर लाईक करून फॉलो करून घ्या.